ब्रेकनंतर पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आजही तसंच आहे। 35 दिवसांपासून परिस्थिती जैसे थेच आहे। आजही समुद्रकिनारी कचरा आणि चिखल पाहायला मिळतोय। मुंबई महापालिका प्रशासनाचा दावा आजही फोल ठरतोय। लोकशाही मराठीकडून रिअलिटी चेक आज 35 दिवसांपासून सुरू आहे। येथील आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधलाय प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। दर दिवशी लोकशाही मराठी म्हणून या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि काय सत्य परिस्थिती आहे हे पालिका प्रशासनाच्या लक्षात आणत आहे। मात्र आजही आपण जर पाहिलं तर पालिका प्रशासन गाढ झोपेत आहे, कारण तीच दृश्य आज देखील आपल्याला जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळतात। आज जर आपण पाहिलं तर कचऱ्याचं साम्राज्य भयंकर पसरलेलं आहे। माझी मागची जर दृश्य आपण पाहिली तर इथे समुद्रकिनारी आपण पाहतोय की इतका कचरा आहे की खालची वाळू देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण कचऱ्याचा कच जो आहे तो या वाळूवरती एकाच ठिकाणी 2-2 ते 3-3 फूट खोलवरती एकाच ठिकाणी साचलेला आहे। मात्र पालिका प्रशासनाकडून वारंवार दावे करण्यात आले, यंत्रणा वाढवण्यात आलेली आहे, मॅनपॉवर वाढवण्यात आलेला आहे, तशी काहीशी दृश्य आजही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। रविवारचा दिवस आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकर जे आहेत किंवा पर्यटक असतात समुद्रकिनारी येत असतात आणि आज जर आपण पाहिलं तर पर्यटकांची संख्या असेल किंवा मुंबईकरांची संख्या असेल ही कमी झालेली पाहायला मिळते। मात्र इतकी गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तरी सुद्धा पालिका प्रशासनाला आजही जाग येत नाहीये। आपण जर पाहिलं तर काही दिवसांवरतीच गणेशोत्सव आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन होत असताना किंवा मग जी विसर्जनाची मिरवणूक असते ती या जुहूच्या समुद्रकिनारी येत असते। मात्र लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा या सगळ्याच कचऱ्यातून होताना पाहायला मिळेल। मात्र आता तरी पालिका प्रशासन जागी होते का याकडे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। पण तुर्तास आपण जर पाहिलं तर मागच्या महिन्याभरापासून महापौर ऋतू तावडे या देखील इथे पाहणी करण्यासाठी येणार होत्या। आजवर त्या देखील पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या नाहीयेत। खरं तर इथली गंभीरता लक्षातच येत नाहीये। पालिका प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी यांचा कोणत्याही पद्धतीचा अभ्यास देखील नसल्याचं यावरून स्पष्ट होतंय। त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असताना पालिका प्रशासनाला आज तरी जाग येते का, आज तरी पालिका प्रशासन जागी होऊन ग्राउंडवरती काम करण्यासाठी उतरते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जोवर पालिका प्रशासन संपूर्ण जुहूच्या समुद्र किनारीवरचा कचरा उचलत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्या परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत राहणार आहोत। राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबईच्या जुहू चौपाटीवरती आज देखील टनभर कचरा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय या कचऱ्यामुळे समुद्रकिनारी असलेली वाळू देखील आता दिसेनाशी झालेली आहे, कारण कचऱ्याचा कच एवढा आहे की 2-2, 3-3 फूट खोलवरती हा कचरा साचलेला आहे। पण पालिका प्रशासन आज देखील जे दावे करते हे दावे फोल ठरताना पाहायला मिळतात। आपण पाहतोय की इथले सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे इथली। मागच्या महिन्याभरापासून लोकशाही मराठी म्हणून आम्ही सातत्याने आढावा घेत आहोत। इथे आता चालण्यासारखी देखील परिस्थिती राहिलेली नाहीये। पालिका प्रशासन जे दावे करते कितपत हे दावे खरे आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्ही दररोज म्हणजे वी बीन कमिंग फ्रॉम लास्ट 1200 डेज 4 years. जॉय इज ऑलमोस्ट 5 years old नाव। तर आम्ही 1200 दिवसाने दररोज येतोय। तर प्रत्येक वर्षी ते वाढत चाललंय आणि ह्या वर्षी भरपूरच म्हणजे घाण झालेला आहे आणि चालताच येत नाही। त्याला घेऊन जायला म्हणजे अगोदर आम्ही विदाउट लीश सोडायचो, पण आता बघणार तर आम्ही त्याला लीशवर घेऊन जातोय। So for him also it's difficult to just be constrained and move in a limited area. So I think the BMC has to do a better job, put in more machinery, and so that the beach stays clean and the people who are staying here enjoy the beach. I mean, difficult to say. It's a catch-22 situation, I would say. They collect the garbage from here, they dump it near the jetty, and again it comes back. So they have to arrest the root cause. म्हणजे कुठून एंटर करतोय हे झोपडपट्ट्या जे झाल्यात वाढल्यात मुंबईमध्ये. So where are they throwing the garbage and how is it being arrested? So if the root cause is arrested, I think we should have a clean beach going forward. I mean, the initiative was good that earlier the contract was given to an outsider, but now the BMC has taken the onus upon itself to get the beach clean. But they need to get the right people in place so that they help them clean up the beach and improve on the conditions where people are walking every day. Like this is same day different story. So every day we come this time in the morning 6 o'clock आणि सेम तसंच असतं। संध्याकाळी ते क्लीन करून जातात, सकाळी परत तेच घाण असतं। सो दे नीड टू ॲड्रेस द रूट कॉज वेर एव्हर दे आर कलेक्टिंग द गार्बेज फ्रॉम अँड वेर इज इट बीन डम्प्ड अँड हाऊ इट्स बीन कार्टेड। So they have to follow the entire chain and then see how it can be arrested. मुंबईकर जे आहे ते चिंता व्यक्त करतात, त्यामुळे पालिका प्रशासनाला आज तरी जाग येते का, आज तरी पालिका प्रशासनाला लाज वाटते का आणि खऱ्या अर्थानं ग्राउंडवरती उतरून मशिनरी असेल म्हणजे जी यंत्रणा असेल ती वाढवून प्रत्यक्षात यावरती कशा पद्धतीत पालिका प्रशासन गांभीर्यानं लक्ष देते याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असणार आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.